घेऊन सज्ज होतोय। 6 चेंडू 19 धावांची गरज। क्रिकेटची पंढरी असणाऱ्या बेलवलीमध्ये ही अध्यक्ष चषकाची परवडी तब्बल 50 संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलाय आणि या 50 संघांमधला 40+ 18 संघ इथे खेळवले जात आहेत। तो धमाका आज आपण पाहतोय। टेक्निक, स्किल आणि टेम्परामेंट या खेळाडूंकडून आपण पाहिलं। भव्य दिव्य असं आयोजन अध्यक्ष चषकाचं नरेशजी पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा। 6 चेंडू 19 धावा। पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला आहे। चेंडू जातोय सीमा पार, येतोय पहिल्या चेंडूवर चौकार आणि आता गणित बदललं। 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता। चार चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता। माननीय ग्रामपंचायत सदस्य सुकापूर महेशजी पाटील सर यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत। सुकापूर संघासाठी 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळाला। 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये। एकच धाव मिळते। 3 चेंडूमध्ये आता गरज असणार आहे ती 12 धावांची। महेशजी पाटील यांच्या माध्यमातून सुकापूर प्रीमियर लीग सुरू आहे। उद्या अंतिम रजनी असणार आहे आणि या अंतिम रजनीमध्ये सुकापूरमधील मातब्बर संघांना तिथं खेळण्याची संधी मिळणार आहे। आज सुकापूरचा संघ इथे मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे। नाईट प्रीमियर लीगचं आयोजन सुकापूरमध्ये करण्यात आलंय। खेळावर प्रेम करणाऱ्या आयोजकांमुळे खऱ्या अर्थाने खेळाडूंना संधी प्राप्त होते। आयोजनाचं नियोजन करत असताना किती जद्दोजहद करावी लागते ते फक्त आयोजकांना माहिती असतं। मात्र इथं जे आयोजन केलं जातंय त्या आयोजनासाठी मंगेशजी पाटील यांच्याकडे खूप मोठी टीम आहे।
ही सुकापूर संघासाठी शुभेच्छा आल्या. 3 चेंडू 7 धावांची गरज. सामना होता कुठं, सामना आलाय कुठं. सुकापूर संघ शिरकाव करतो. या दोन्ही फलंदाजांनी सामन्यामध्ये रोमांच निर्माण केलाय. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर आला षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार आला. 9+4 या 5 धावा मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. मॅच अटीतटीची. धक 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 दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये आणि खेळाडूंच्या हृदयामध्ये धकधक होताना आपल्याला पाहायला मिळते. 3-7 खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. 1 पूर्ण केली आहे. 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंकडून पाहतोय. 2 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. या 2 चेंडूवर 5 धावा जमवल्या तर सुपर 12 मध्ये जाणारा संघ असेल सुकापूर. आणि जर या 2 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड केल्या तर सुपर 12 मध्ये जाणारा संघ असेल टेंबोडे. काय घडणार? इट्स अ वाईड बॉल. गुरुनाथ दादा पोपेटा, गावदेवी चायनीजचे सर्वे सर्वा आणि प्रशांतजी गांगरेडे सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या सुकापूर संघाला. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हा बोला. त्याचबरोबर काकडे सरांकडून पण शुभेच्छा आलेत. शुभेच्छांचा वर्षाव होतोय सुकापूर संघावर आणि शुभेच्छा कदाचित फायदेशीर ठरत आहेत सुकापूर संघाला. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 ची गरज असताना सामना आलाय 2 चेंडू 4 धावांवर. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. पंचांचा रेफर केला जातोय रनआउट साठी. निर्णायक 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 शॉट. रोमांचक स्थितीत शेवट नरेश भाई. दोन्ही रजनींचा शेवट मात्र धक 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 करणारा शेवट आपल्याला पाहायला मिळतोय. काल 6 चेंडू मध्ये गरज होती 9 धावांची आणि तो सामना आला 2 बॉल 2 1 बॉल 1. फासण्या फासफूस फासफूस 2 रन कंपल्सरी. विजयासाठी एका चेंडूवर 2 धावांची गरज. सामान्यतः लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटचं मैदान प्रत्येक क्षण आणि प्रत्येक इंच आणि इंच टिपला जातो. इथं आम्हाला देखील स्क्रीनवर दाखवलं जात आहे. धन्यवाद संदेश दादा. एका चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. 6-19 चा सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. संदीप ऑन स्ट्राईक. सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. विजयी फटका येतोय. दणदणीत चौकार. सुकापूर संघाने हा सामना खिशात घातलाय आणि सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा आजच्या रजनीतला संघ ठरलाय टीम सुकापूर. 2 तारखेला संघाला किती वाजता यायचंय हे आपल्याला लॉट्स पाठवले जातील. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषक 2026 ची रजनी दुसरी रजनी इथं आपण समाप्त करतोय. आजच्या रजनीमध्ये ज्या कॉमेंटेटर्सनी इथे आवाज दिला आमचे जितू दादा पाटील यांच्या माध्यमातून गीतं ऐकायला मिळाली. अभिनंदन सुकापूर टीम आणि टेंबोडे संघाने केलेला संघर्ष कोणी विसरणार नाही. खूप अप्रतिम खेळ आपल्याला या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
आजच्या रजनीमध्ये तब्बल यांचं मनापासून अभिनंदन आणि सौभाग्यवती त्यांच्या या सामन्याचा आनंद घेत आहेत। पहा वहिनी, दादानी मॅन ऑफ द मॅच मिळवला, सामना खेचून आणला। अभिनंदन संदीपजी यांचं, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट। जयदास दादांचं पण कौतुक करावं लागेल, कारण